तेव्हा नाही येत. काही करा ना, तुमच्या तरुणपणात जे तुम्ही भक्ती करता, तुमच्या तरुणपणात जे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता, तेच तुम्हाला शेवट तुमच्या कामी येते. बरोबर आहे ना? तुम्ही तरुणपणात केलेली भक्ती ही तुमच्या म्हातारपणात कामी येते. तुम्ही जर म्हणाल, आता एक भजन एवढं सुंदर आहे, ते भजन एकदम सटीक या ठिकाणी एकदम वार करते. भजन आहे तुकडोजी महाराजांचं. सारी जवानी में तूने, आपला मुद्दा काय होता की जवानपणात केलेली भक्ती ही तुमच्या म्हातारपणात तुम्हाला साथ देते. पण तुम्ही जर म्हणाल की 18व्या वर्षी 20व्या वर्षी मला नोकरी लागली पाहिजे, मग मी आता मस्त गाडी घोडी बंगला याच्यातच जर खुश राहतो आणि रिटायर झाल्यानंतर घेऊ मग देवाचं नाव, देवाचं भजनच का. रिटायर झाल्यावर कामच काय आहे आपल्याला? एक तर नातू वागवणे नाही तर एखाद्या मंदिरात जाऊन बसणे भजन कर, हाच विषय आहे की नाही? रिटायरमेंट झाल्यावर हेच काम आहे ना, दुसरं कोणतं आहे? मग तर तुकडोजी महाराज काय म्हणते पहा, तुमची एवढी मोठी संख्या पाहून मला घाबरल्यासारखं लागून राहिलं. म्हणजे असं ढिलं पडल्यासारखं, असं वाटलं का निंबू पाणी घ्यावं काय. एवढी मोठी संख्या पाहून पहिले आपणच होतो दोघं तिघं नाही, पहिल्या दुसऱ्या दिवशी. वा, आज आनंद झाला. एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. तुमच्याही जर तुम्ही टाळ्या वाजवत नसाल तर काय अर्थ? लोकांसाठी तर नाहीच म्हटलं, मायासाठी वाजवाही नाही म्हटलं, तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा म्हटलं तरी 2-3 येण वाजवल्या फक्त, बाकी तशाच आहे. वाजवा आता तुमच्यासाठी टाळ्या. वा वा, पहा तुकडोजी महाराज काय म्हणते. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी. महत्वाचा विषय आहे. सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. किती सटीक वारा आहे. साऱ्या जीवनभर पाप केलं आणि आता रिटायरमेंट झाल्यावर आता म्हणतो भजन करतो. ऐकन का तो परमात्मा? पण का रे, जेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर होत्या तेव्हा भजन नाही केलं रे. आता शरीर थकलं, वेदना वाढायला लागल्या, म्हणून आता भगवंताचं भजन करायचं. आता म्हणून मला आवाज देतो. बरोबर आहे ना मागचे दादा? बरोबर आहे का नाही? जेव्हा शरीर तंदुरुस्त होतं तेव्हा भजन केलं नाही. भगवंताला तेव्हा तुझी गरज होती, तुझ्या भजनाची तेव्हा गरज होती. आता त्या भजनाची गरज नाही आहे त्याला. सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. जय हो. हाँ
सारी बुराई, कभी भी किसी की लिया ना दुआई। जमा किया पास में सारी बुराई, कभी भी किसी की लिया ना दुआई। अब बोल तेरे घर को सारे, बोल तेरे घर को सारे, पाप ना बढ़ाओ। अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे। सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे। तरुणपणात जी भक्ती करायला पाहिजे होती, तरुणपणात जे भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे होतं, ते केलं नाही। आता अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी। एक गोष्ट आता मला आठवली, सांगू काय? सांगू का? सांगा तुम्ही म्हणाल तर सांगू। आता महाराज लोकांचं असं असते, कधी काय आठवण काही सांगता येत नाही। सांगू काय? हा यप्पा वाजवा त्या आजीसाठी टाळ्या एक गोळा। आपल्याला आनंद घ्यायचा आहे। आपण गार्डन मध्ये बसायला आलेलो नाही आहे बरं, कुठं पटांगणात आपला भागवताचा कार्यक्रम नाही आहे। आपण ज्या दरबारामध्ये बसलो आहे ना, सिद्ध दरबार आहे प्रभू रामचंद्रांचा। या दरबाराचंच तेवढं महत्व आहे की या दरबारामध्ये बसल्यानंतर तुम्हाला इथून जे मिळेल ना, ते फक्त तुमच्या फायद्याचं असेल। हे सगळ्यांनी लक्षात घ्या। हा दरबार प्रभू रामचंद्रांचा आहे, म्हणून आपल्याला महत्वाचा विषय असा आहे की आपण ज्या दरबारामध्ये बसलो आहे ना, तो सिद्ध दरबार आहे। आणि तुम्ही सगळे जण या दरबारामध्ये एका आसनावर बसायची गरज नाही। बाकी ठिकाणी कथाकार लोक असं सांगतात, आम्ही सांगतो की आपण 7ही दिवस एका आसनावरती बसावं, अशी अट शास्त्रानं घालून दिलेली आहे। पण या दरबारामध्ये तुम्हाला आसनाची गरज नाही, कुठेही बसा, सिद्ध आहे। म्हणजे भगवंताच्या दरबारामध्ये कोणी आपल्याला बोलावं, मग आपण जाऊ, बोलावायची अपेक्षा कोणी करू नये। येऊन बसावं, भजन करावं। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। किती मनाला प्रसन्न वाटते, मन एकदम प्रफुल्लित होतं, आनंदी होतं, प्रसन्न होतं। बरोबर आहे ना? एवढंच म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। 2 मिनिटात
मिनिटासाठी किती शांत, किती प्रसन्न आपल्या मनाला, आपल्या हृदयाला आतमध्ये वाटतं. एवढी ताकद त्या प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये, त्या पंढरीश पांडुरंगाच्या नावामध्ये. म्हणून आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. मग ते तुम्हाला म्हातारपणात जर तुम्ही म्हणाल तर नाही होत, ते तुम्हाला घ्यावं लागते. आता मला एक सांगा, अमरावतीला तुम्हाला जायचं आहे आणि तहसील मधून काहीतरी काम करून यायचं आहे. किती वेळपासून तयारी करता? कधीपासून करता? तहसीलचं काम आहे, तुम्ही बोलत जा बरं. तुम्ही बोलले की मग मला ते सांगावं असं वाटते. नाही तर मग काय होते, असं वाटते आपण सांगून राहिलो, हे काही ऐकूनच नाही. किती वेळापासून तयारी करायला लागते? आदल्या दिवशी कागद काढून ठेवायला लागते. तहसीलचं काम म्हटलं का साधं असते काय? कागद काढून ठेवायला लागते, कोतवाल बुवाची नक्कल, हे काय काय जे असेल नसेल ते सगळे काढून ठेवायला लागते कागद, मग जा लागते. बरोबर आहे. आता समजा तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जायचं आहे. किती दिवसापासून तयारी आहे? 8 दिवसापासून. बरोबर आहे. आता तुम्हाला मुंबईला जायचं आहे काही कामानिमित्त. किती दिवसापासून तयारी आहे? 10-12 दिवसापासून, 15 दिवसापासून. ठीक आहे. आता तुम्हाला दुबईला जायचं, किती दिवसापासून तयारी आहे? महिन्यापासून. आता तुम्हाला परदेशात जायचं आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. आता किती दिवसापासून करा तयारी? किती दिवसापासून? 6 महिने तर तुमचं ते पासपोर्ट, ते विजा यायलाच लागते. 6 महिने. बरोबर आहे ना. त्याच्या आधीपासून कागद जमा करायला. बरोबर आहे ना. म्हणजे जवळपास वर्ष निघून जाते तुमचं त्याच्यात. जाते का नाही जात? हा, जाते ना. तर मला सांगा, बाहेर देशात जायसाठी जर तुम्ही वर्षभरापासून, 6 महिन्यापासून तयारी करत असाल, तर तुम्हाला परदेशात जायसाठी जर 6 महिन्यापासून तयारी करावी लागते, परलोकात जाण्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून तयारी करावी लागेल? किती दिवसापासून करावी लागेल तयारी? त्या भगवंताजवळ तुम्हाला जायचं आहे, परलोक जाणार, परलोकात जायचं आहे. कधीपासून तयारी करा? 1 वर्षाचं 2 वर्षाचं काम आहे का ते? नाही. तुम्हाला तयारी करावी लागेल जेव्हापासून तुम्हाला समज येतो तेव्हापासून तुम्ही तयारी करावी लागेल तुम्हाला. आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. 2ऱ्या-3ऱ्या वर्गापासून पेटी वाजून भजन म्हणतो मी. 2ऱ्या-3ऱ्या वर्गात असं मी पेटीवर बोडो सारे गमपदापासून भजन म्हणतो. आमचे भाऊ तबला वाजवतात. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही त्याच्यातच आहोत. लहानपणापासून आतापर्यंत त्याच्यातच आहोत. आता समोर काही श्रीराम जय राम जय जय राम हे म्हणायसाठी मला वेळ लागतच नाही, समोरही लागणार नाही. कारण मी तेच म्हणत आलो ना. मी त्या भगवंताचं भजनच करत आलो ना. बरोबर आहे की नाही? म्हणून भगवंताच्या भजनाची आणि भगवंताजवळ जाण्याची तयारी ही तुम्हाला जेव्हापासून समज येतो तेव्हापासून करावी लागते. म्हणजे तुमच्या मुखामध्ये शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव येतं. आता एक गोष्ट आठवली सांगू काय? तुम्ही म्हणाल तर सांगतो.
सांगू सांगा ना, हा सांगा ना, सांगा. आहे आता आम्ही, चला काही हरकत नाही. एक आजोबा होते, आपाजी आजोबा होते. ते आजोबा नोकरीवर होते. नोकरीवाला माणूस म्हटलं की पैशावाला असतो. त्यानं 8 दिवसाच्या सुट्ट्याही टाकल्या तरी त्याचा पगार तेवढाच येतो. पगार कमी होते काय? नाही, फक्त एकच आहे, त्याला समोर सुट्ट्या नाही भेटत. बरोबर आहे ना? नोकरीवर होता, रिटायर झाला. म्हणजे आता भगवंताचं भजन करू, खूप प्रयत्न केले, काही जमलं नाही. एक दिवस आप्पाजीची तब्येत खराब झाली. तब्येत आप्पाजीची खराब झाली. आप्पाजी बोलेही नाही आणि कोणाकडे पाहे नाही. पांढरे डोळे करे आप्पाजी, बस एवढं सुद्धा. बोलेही नाही, पाहेही नाही. पोरानं म्हटलं आता आप्पाजी तब्येत खराब झाली, डॉक्टरकडे नाही. आता आप्पाजीले डॉक्टरकडे कसं नेतात? तो मोठा भाऊ आला, म्हणे बाबू, बाबाला न्या लागते दवाखान्यात. कसं नेतं बाबाले? त्याले तर उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, मग खांद्यावर नेतं काय? एक काम कर, डॉक्टरले फोन लाव आणि डॉक्टरलेच बोलाव. लावला डॉक्टरले फोन, बोलावला डॉक्टरले. आले डॉक्टर घरी, बॅग ठेवली डॉक्टर न. डॉक्टर पाणी पिता काय? म्हणे नाही, पेशंट दाखवा कुठं आहे. पेशंट होता झोपला. डॉक्टर साहेबांना चेक केलं. डॉक्टर साहेब म्हणते